पुष्पहार अर्पण केला जातोय। 1 कोटीची इमारत आपल्या 1 नंबर शाळेकडे अगदी काम चालू आहे त्या इमारतीचं। 2-3 नंबरचा प्रश्न आहे पत्तन विभागाकडनं शेलटेवाडीचं जी आपली जी हे आहे नदी आहे त्या नदीचा जो किनारा आहे तो आपल्या घराच्या अगदी जवळ आलाय। त्या ह्याच्यासाठी संरक्षण भिंत 2.25 कोटीची साहेबांनी पत्तन विभागामधून आमच्या पावशीला दिलेली आहे। आणि पावशीकरिता पावशी आमच्या ह्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर सुद्धा झालेला आहे। आणि बोरभाटवाडी करिता लाईट व्यवस्था 10 लाखाची साहेबांनी स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली आहे पावशीत आमच्या बोरभाटवाडीसाठी। आणि शेलटेवाडी साठी जो पाटबंधाऱ्याचा जो प्रकल्प आमच्या सध्या चालू आहे म्हणजे दोन्ही बाजूला अगदी तुडुंब भरलेला आमचा जो मळा आहे आणि अगदी शेतकरी लोक आमच्या अगदी जलसमृद्ध म्हणून आमचा पावशी गाव आहे। आणि खरं तर त्या पावशी गावासाठी मोठे साहेब म्हणजे आपले खासदार साहेब यांनी निधी पहिल्यांदा दिलेला, त्याच्यामुळे आमचा जो पावशी गावातले दोन्ही शेतकरी खालचा मळा वरचा मळा ह्या दोन्ही शेतकरी अगदी चांगल्या प्रकारे शेती अगदी करतात। मला वाटतं निवडणुकीला आम्ही सामोरे जात होतो। गेली 2-3 वर्ष प्रत्येक भागामध्ये फिरत होतो आणि त्या भागामध्ये फिरत असताना सन्माननीय आमदार साहेब लोकांना आश्वासित करत होते आणि ही आश्वासनं जवळपास 70% आश्वासनं जवळपास पहिल्या 6 वर्षात आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झाली आहे। दादासाहेब आहेत या ठिकाणी, तर माझे सहकारी आहेत। गेली 5 वर्ष आम्ही सगळेजण एकत्र काम करतो। आज जरी मी भारतीय जनता पार्टीत असलो तर सन्मान दादासाहेब आज शिवसेना पक्षात असले, गेली 5-6 वर्ष गेली 17 वर्ष आम्ही एकत्र काम करतो। आता मधल्या काळामध्ये काही जण भारतीय जनता पार्टीत आले, काही जण शिवसेनेमध्ये गेले आणि हे काम करत असताना मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय की दादासाहेबांचं काम करण्याची पद्धत असेल किंवा काम करण्याचं नेतृत्व म्हणून ते काम करण्याची पद्धत आहे ही खरं तर एक वाखाणण्याजोगी आहे। या ठिकाणी आपण ज्यावेळी जिल्हा परिषद मध्ये जातो, जिल्हा परिषद हे आपलं मिनी विधान भवन म्हणून मानलं जातं आणि अशा ठिकाणी जाताना एक अभ्यासू नेतृत्व लागतं आणि असं अभ्यासू नेतृत्व आज करता सन्माननीय निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना उमेदवारी म्हणून दिलेली आहे। मला मी सगळ्यांना विनंती करतो की असं नेतृत्व आपल्या जिल्हा परिषद मध्ये जाणं खूप गरजेचं आहे। पावशी गावातील मतदार बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे प्रचार बैठकीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलो। परंतु आपल्या सरपंच मॅडमांनी गेल्या 6 वर्षाच्या काळात आमदार साहेबांनी या भागाचं नेतृत्व हातात घेतल्यानंतर जी काही विकास कामं आपल्या गावासाठी मंजूर करून आणली आहेत ती वाचून टाकल्यानंतर एवढी खात्री आहे की येणाऱ्या काळात आपण त्या विकास कामांच्या जीवावर आणि लोकांना दिलेले शब्द पूर्ण करण्याच्या जीवावर निश्चितच येणाऱ्या ज्या काही 7 तारखेला आपण सर्वजण मतदानासाठी बाहेर पडणार आहोत, लोकांना त्या ठिकाणी मतदानासाठी उद्योग करणार आहोत, त्यावेळी नक्कीच आपण या पावशी गावातून फार मोठ्या मताधिक्याने आम्हा दोन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यावी या ठिकाणी। आता आपण पावशीमध्ये जेव्हा काम करतो त्या व्यासपीठावर पत्र बघितलं तर महायुतीचे सगळेच पदाधिकारी, जरी मी शिवसेनेमध्ये असलो, पप्याटोटे भाजपमध्ये असले, तरी सन्माननीय राणे साहेबांचे आम्ही सगळे कार्यकर्ते, राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली घडलेले आम्ही सगळे कार्यकर्ते, राणे परिवारातले आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र कार्यकर्ते। राणे साहेबांनी एकदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर यामध्ये उलट कसलीच कटुता नसते, मागण्याचा अधिकार सगळ्यांना असतो, पण प्रत्येक जण मोठा मनाने त्याच्यात हिरिरीने भाग घेऊन राणेसाहेब जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याचं काम आम्ही सर्वजण करतो। आता विकास मधल्या मिटकेच्या वाडी मध्ये यापूर्वी बैठक झालेली होती आणि त्यावेळी त्या रस्त्याचा आणि ग्रामपंचायत विभाजनाचा प्रश्न आलेला होता। तो आता मॅडम बोलले सरपंच की तो प्रस्ताव पाठवलेला आहे, शासन दरबारात सन्माननीय आमदार त्याचा पाठपुरावा करतील आणि विभाजन होईल स्वतंत्र लवकरात लवकर ग्रामपंचायत सुद्धा या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळेल। 5 वर्ष जाणार, पालकमंत्री आपले, खासदार आपले, आमदार आपले, मग जिल्हा परिषद सदस्य पण आपलाच पाहिजे। यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत करूया। एका मतदारसंघाला खरोखरच एक चांगले दिवस आणण्यासाठी आपल्याला देवाने सगळं दिलं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदार देखील झालो, माझा भाऊ आता मंत्री देखील आहे, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राणेसाहेब खासदार देखील झाले। असं कुटुंबच नसेल महाराष्ट्रामध्ये, तिन्ही लोकांमधून निवडून आज वेगवेगळ्या सभागृहामध्ये
मग हे ऋण कुठेतरी फेडावे लागतं. म्हणून दिवस रात्र काम करून माझ्या या कुडाळ मालवण मतदारसंघासाठी कुठे पैसे राहिले, कुठे मागू शकतो, कुठून वळवू शकतो, कुठे रखडलंय, हे सगळं जाणून घेण्याचं काम आणि आणण्याचं काम आम्ही हे करतो साहेब. हे फक्त कागदावरती विकास नाहीये, अनेक कामं त्याच्यावरती सुरू झालेली आहेत, काही कामं संपलेली आहेत. खोटं कधीच बोलणार नाही. खोटं बोलून मला परत माझ्या निवडणुकीसाठी किंवा पुढच्या निवडणुकीसाठी आपल्याकडे यायचं नाही.